नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या राशन कार्डमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, ऑनलाईन जर तुम्ही चेक केलं असेल, तुम्हाला आरसी डिटेल्स दिसत नसेल किंवा इतर कुठलाही एरर येत असेल तर त्याच्या संदर्भात ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि तुमचं जे की तुमचा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सॉल्व करू शकता। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम यायचं आहे mahaepos.gov.in या जी वेबसाईट आहे mahaepos.gov.in या वेबसाईटचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे। तिथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे mahaepos.gov.in। त्यानंतर मित्रांनो इथे आल्यानंतर या साईडला तुम्हाला इथे रिलेटेड रिंग्स दिसतात, असं इथे प्लस साइन आहे। याच्यामध्ये तुम्हाला हेल्पलाईनवर नाही जायचं आहे, तुम्हाला रिलेटेड लिंक्सवरती जायचं आहे। इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे ग्रेव्हियन्स म्हणून एक ऑप्शन मिळतं, या ग्रेव्हियन्सवरती तुम्हाला जे आहे मित्रांनो इथे क्लिक करायचं आहे। इथे ग्रेव्हियन्सवरती क्लिक केल्यानंतर एक .pg ग्राउंड्स नावाची वेबसाईट इथे येऊन जाते। महाफूडची तक्रार निवारण जी आहे येऊन जातं। इथं एक तर तुम्ही कॉलसुद्धा करू शकता, परंतु इथे ऑनलाईन पद्धतीने आपण बघणार आहोत कशी नोंदवायची। तर तुम्ही इथे संपर्कसुद्धा करून तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा आपली तक्रार तुम्ही ऑनलाईन नोंदवा। तर इथे तक्रार नोंदवा, तक्रारीची सद्यस्थिती पहा आणि अहवाल असे 3 ऑप्शन दिलेले आहे। जर तुम्ही ऑलरेडी तक्रार नोंदवली असेल तर सद्यस्थिती म्हणजे त्याची काय पोझिशन आहे तुम्ही मला बघता येणार आहे। इथे तक्रार नोंदणीवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर शिधापत्रिका क्रमांक आहे का, असेल तर होय करायचं आहे, नसेल तर मग नाही करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इथे होय करायचं आहे। त्यानंतर तुमचं इथे अर्जदाराचं जे आहे नाही असेल तर अर्जदाराचं नाव वगैरे विचारेल। इथे जिल्हा चूज करायचा आहे, इथे तालुका, इथे तुम्हाला आरसी नंबर म्हणजे शिधापत्रिका क्रमांक टाकायचा आहे, अर्जदाराचं इथे नाव टाकायचं आहे, मराठीमध्ये टाईप करा तर ऑटोमॅटिकली होऊन जाईल। संपर्क क्रमांक मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर ईमेल आय डीसुद्धा टाकून द्यायचा आहे, कंपल्सरी नाही आहे पण टाकला तर चांगलं राहतं। पूर्ण पत्ता इथे टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो इथे जिल्हा आणि तालुका तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे शिधापत्रिका घेतल्यानंतर इथे शिधापत्रिका तुम्हाला घ्यायचा आहे। शिधापत्रिका घेतल्यानंतर इथे तक्रार निवारणीचा विषय दुय्यम शिधापत्रिकेबाबत प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे निवडू शकता। शिधापत्रिकेतील संबंधित अडचणी कुठली पण अडचण असेल त्याच्या संदर्भात इथे तुम्ही मेन्शन करू शकता। शिधापत्रिकेतील अर्ज उपलब्ध होत नसल्याबाबत जर प्रॉब्लेम येत असेल तरी तुम्ही म्हणू शकता। शिधापत्रिका रद्द होण्याबाबत जर काही प्रॉब्लेम येत असेल तो सुद्धा म्हणू शकता। शिधापत्रिका हस्तांतरित करण्यासंबंधी जर प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही याच्यामध्ये कंप्लेंट करू शकता। शिधापत्रिकेमध्ये काही त्रुटी असेल, नाव वगैरे चुकीचं असेल त्या संदर्भात तुम्ही करू शकता। शिधापत्रिकेतील कार्यालय उपलब्ध नसल्याबाबत, शिधापत्रिका तुमच्या कार्यालयात उपलब्ध नसेल त्याबाबत, अपात्र शिधापत्रिकेबाबत, हे सर्व याच्यामध्ये मित्रांनो जे आहे ऑप्शन्स दिलेले आहे। त्याच्यापैकी तुमची जर कुठलीही प्रॉब्लेम असेल, जनरल दुसरी प्रॉब्लेम असेल तर शिधापत्रिकेतील तुम्ही याच्यामध्ये अडचणी संदर्भात हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि तुमची जे काही तक्रार आहे इथे तुम्हाला व्यवस्थित मेन्शन करायची आहे। सोबत ऑनलाईन पद्धतीनं जर एरर येत असेल, तुमचा आरसी नंबर वगैरे टाकल्यावर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा, इथे अपलोड करायचा आहे। सोबतच तुमचं शिधापत्रिकासुद्धा लावून द्या। 1 MB पर्यंत तुम्हाला JPG किंवा PDF फाईल घ्यायची आहे। हा कॅप्चा कोड इथे ॲज इट इज टाईप करायचा आहे आणि तुम्हाला सादर करायचा आहे। सादर केल्यानंतर तुम्हाला एक नंबर प्राप्त होईल, तो नंबर तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे जोपर्यंत तुमची ही तक्रार सॉल्व्ह होत नाही। तक्रार सॉल्व्ह व्हायला जवळपास जी आहे मित्रांनो 8 ते 10 दिवस लागतात। त्याच्यामध्ये तुमची जी आहे ही तक्रार निकाली येऊन जाते। निकाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मेसेजसुद्धा येतो मोबाईलवर। नाही आला तर ही जी वेबसाईट आहे याच्यावरती परत यायचं, ग्रीव्हन्समध्ये जायचं। ग्रीव्हन्समध्ये गेल्यानंतर मित्रांनो तिथेच जायचं, तक्रारीची सद्यस्थिती पहा, इथे यायचं। या पेजवर आल्यानंतर इथे तक्रार क्रमांक आणि मग तुमचा मोबाईल नंबर टाकून त्याची जी आहे स्टेटस काय आहे हे चेक करून घ्यायचं। अशा पद्धतीनं कुठलीही तुमची राशन कार्डच्या संदर्भात जर तक्रार असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे सॉल्व्ह करता येईल। तरी मित्रांनो आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद।